हॅलो फ्रेंड्स, आज आपण बाप्पासाठी बेसन पिठाचे मोदक बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। तर यासाठी आपण या ठिकाणी 1 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। आता आपल्याला एका पॅन मध्ये 2 चमचे तूप टाकायचं आहे। या ठिकाणी आपण तूप छान वितळून घ्यायचं आहे। वितळून झाल्यानंतर आपण जे डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून छान भाजून घ्यायचं आहे। तूप कमी वाटत असेल तर आपण यामध्ये तूप अजून टाकायचं आहे। पीठ आहे ते चांगलं ओलसर करायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्याला यामध्ये तूप टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता पीठ आपलं असं झालं पाहिजे। आता आपल्याला यामध्ये ज्या वाटीने आपण डाळ मोजलेली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी पिठी साखर टाकायची आहे। आपली साखर दळून घेतलेली आहे ती टाकायची आहे आणि हिला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर त्याच वाटीने आपल्याला दूध टाकायचं आहे। जेवढं आपण पीठ घेतलेलं तेवढंच आपण यामध्ये दूध टाकतोय। जर जास्त लवकर घट्ट होत असेल तर थोडं दूध अजून टाकलं तरी देखील चालेल। आता याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि यातले गाठोळ्या ज्या आहेत ते पूर्णपणे मोडून घ्यायचे आहेत। तर ते असं झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी वेलायची पूड टाकायची आहे। छान शिजून झालेलं आहे आपलं। वेलायची पूड घातल्यानंतर परत एकदा छान मिक्स करायचं आणि थोडंसं थंड करून घ्यायचं। मग एक साचा घ्यायचा, त्यामध्ये थोडंसं टोकाला पीठ घ्यायचं, ते टाकायचं आहे थोडंसं टोकाला आणि मग उरलेलं पिठाचं आजूबाजूला भरून छान मोदक तयार करायचं आहे। असेच आपण सर्व मोदक तयार करूयात। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा मोदक तयार झालेला आहे। तर आपले मोदक या ठिकाणी तयार आहेत। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।